जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्री दासबोध दशक प्रथम स्तवन्नाम समास षष्ठ. श्रीराम. आता बंधू श्रोते जना, भक्तज्ञानी संत सज्जना, विरक्त योगी गुणसंपन्न सत्यवादी, एक सत्वाचे सागर, एक बुद्धीचे आगर, एक श्रोते वैरागर, नाना शब्द रत्नांचे, जे नाना अर्थामृताचे भोगते, जे प्रसंगी वक्तयाचे वक्ते, नाना संशयाते छेदिते, निश्चयी पुरुष, ज्यांची धारणा अपार, जे ईश्वराचे अवतार, ना तरी प्रत्यक्ष सुरवर बैसले जैसे, की हे ऋषेश्वराची मंडळी, शांत स्वरूप सत्वागळी, जयाचेनी सभा मंडळी परमशोभा, हृदयी वेदगर्भ विलसे, मुखी सरस्वती विलसे, साहित्य बोलता जैसे भासती देवगुरु, जे पवित्रपणे वैश्वानर, जे स्फूर्ती किरणाचे दिनकर, ज्ञातेपणे दृष्टी समोर ब्रह्मांड नाहीये, जे अखंड सावधान, जयांस त्रिकाळांचे ज्ञान, सर्व काळ निरभिमान आत्मज्ञानी, ज्यांची दृष्टी खालून गेले, असे काहीच नाही उरले, पदार्थ मात्रासी लक्षिले मने जयांच्या, जे जे काही आठवावे, ते ते तयास पूर्वीच ठावे, तेथे काय अनुवादावे ज्ञातेपणे करुणी, परंतु हे गुणग्रहिक म्हणून बोलतो निशंक, भाग्यपुरुष काय एक सेवित नाही, सदा सेविती दिव्यांनी, पालटा कारणे अवेट अन्ने, तैसी समाजी वचने पराकृते, आपुले शक्ती नसार, भावे पूजावा परमेश्वर, परंतु पूजू नये हा विचार कोठेच नाही, तैसा मी एक वाग्दुळवर, छोटे परमेश्वरेची केवळ, यांची पूजा वाचार बळ करू पाहे, व्युत्पत्ती नाही, कळा नाही, चातुर्य नाही, प्रबंध नाही, भक्ती ज्ञान वैराग्य नाही, गौल्यता नाही वचनाची, ऐसा माझा वाग्विलास, निशंक बोलतो सावकाश, भावाचा भोगता जगदीश म्हणूया, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो, समर्थाचा पुत्र मूर्ख जगी, परी सामर्थ्य असे त्याचे अंगी, तुम्हा संतांचा मी सलगी म्हणून करीतो, व्याघ्रसिंह भयानक, देखोणी भयचकित लोक, परी त्यांची पिल्ली निशंक तयापुढे खेळती, तैसा मी संतांचा अंकित, तुम्हा संतापासी बोलत, जरी माझी चिंता तुमचे चित्त वाहेलच की, आपलेची बोले वावगे, त्याची संपादनी करणे लगे, परंतु काही सांगणे न लगे, न्यूनते पूर्ण करावे, हे तो प्रीतीचे लक्षण, स्वभावेची करी म्हणा, तैसे तुम्ही संत सज्जन, माया बाप विश्वाचे, माझा आशय जाणून जीवे, आता उचित ते करावे, पुढे कथेचे अवधान द्यावे, म्हणे दासानुदास, इति श्री दासबोधी गुरु शिष्य संवादे श्रोते स्तवन्नाम समास षष्ठ. श्रीराम. आता वंदू कवीश्वर, जे शब्दसृष्टीचे ईश्वर, ना तरी हे परमेश्वर वेदावतारी, की हे सरस्वतीचे निजस्थान, की हे नाना कळांचे जीवन, नाना शब्दांचे भुवन यथार्थ होय, की हे पुरुषार्थाचे वैभव, की हे जगदीश्वराचे महत्व, नाना लागवे सत्कृती स्तव निर्माण करी, की हे सप्तरत्नांचे सागर, की हे मुक्तांचे मुक्त सरोवर, नाना बुद्धीचे वैरागर निर्माण झाले, अध्यात्म ग्रंथाची खाणी, की हे बोलके चिंतामणी, नाना कामधेनूंची दुघणी उरलीत श्रोतयांसी, की हे कल्पनेची कल्पतरू, की हे मोक्षाचे मुख्य पडीभरू, नाना सायुज्यतेचे विस्तारू विस्तारले, की हा परलोकींचा निजस्वार्थू, की हा योगियांचा गुप्तपंथू, नाना ज्ञानियांचा परमार्थू रूपासी आला, की हे निरंजनाची खूण, की हे निर्गुणाची ओळखण, माया विलक्षणाचे लक्षण, ते हे कवी, की हा श्रुतीचा भावगर्भ, की हा परमेश्वराचा अलभ्य लाभ, ना तरी होय सुलभ निजबोध कवी रूपे, कवी मुमुक्षांचे अंजन, कवी साधकांचे साधन, कवी सिद्धांचे समाधान निश्चयात्मक, कवी स्वधर्माचा आश्रयो, कवी मनाचा मनोजयो, कवी धार्मिकांचा विनय करते, कवी वैराग्याचे संरक्षण, कवी भक्तांचे भूषण, नाना स्वधर्मरक्षण, ते हे कवी, कवी प्रेमळांची प्रेमळ स्थिती, कवी ज्ञानस्थांची ज्ञानमूर्ती, कवी उपासकांची वाढ कीर्ती विस्तारली, नाना साधनांची मूळ, कवी नाना प्रयत्नांचे फळ, नाना कार्यसिद्धी केवळ कवीचेनी प्रसादे, आधी कवीचा वाग्विलास, तरी मग श्रवणी तुंबळे रस, कवीचेनी मती प्रकाश कवित्वास होय, कवी व्युत्पन्नाची योग्यता, कवी सामर्थ्यवंतांची सत्ता, कवी विचक्षणाची कुशलता नाना प्रकारे, कवी कवित्वाचा प्रबंध, कवी नाना धाटी मुद्रा छंद, कवी गद्यपद्य भेदाभेद पदप्राप्त करते,
कवी सृष्टीचा अलंकार, कवी लक्ष्मीचा शृंगार, सकळ सिद्धीचा निर्धार तेही कवी. कवी सभेचे मंडन, कवी भाग्यांचे भूषण, नाना सुखांचे संरक्षण तेही कवी. कवी देवांचे रूप करते, कवी ऋषीचे महत्त्व वर्णिते, नाना शास्त्रांचे सामर्थ्यांते कवी वाखनिते. नसता कवींचा व्यापार, तरी कैचा असता जगोद्धार, म्हणून कवी हे आधार सकळ सृष्टीशी. नाना विद्या ध्यातृत्व काही, कवे श्वरे विन तो नाही, कवीपासून सर्वही सर्वज्ञता. मागा वाल्मिक कव्या साधिक, झाले कवेश्वर अनेक, तयांपासून विवेक सकळ जनासी. पूर्वी काव्य होती गेली, तरी व्युत्पत्ती प्राप्त झाली, तेने पंडिता अंगी बाणली परमयोग्यता. ऐसे पूर्वी थोर थोर, झाले कवेश्वर अपार, आता आहे तर पुढे होणार नमन त्यांची. नाना चातुर्यांच्या मूर्ती, के हे साक्षात बृहस्पती, वेदश्रुती बोलो म्हणती ज्यांच्या मुखी. परोपकारणे नाना निश्चय अनुवादने, सेखी बोलिले पूर्णपणे संशयातीत. की हे अमृताचे मेघ ओळले, की हे नवरसांचे ओघ लोटले, नाना सुखाचे उचंबळले सरोवर आहे. की हे विवेकनिधीची भांडारे, प्रगट झाली मनुष्याकारे, नाना वस्तूचेनी विचारे कोंदाटले हे. की हे आदि शक्तीचे ठेवणे, नाना पदार्थांस आणि उणे, लादले पूर्वसंचिताच्या गुणे विश्वजनासी. की हे सुखाची तारुवे लोटली, आक्षे आनंदे उतटली, विश्वजनास उपेगा आली नाना प्रयोगा कारणे. की ही निरंजनाची संपत्ती, की हे विराटाची योगस्थिती, नातरी भक्तीची फळश्रुती फळास आली. की हा ईश्वराचा पावड, की हा ईश्वराचा पवाड, पाहता गगनाहून वाड, ब्रह्मांड रचने होऊन जाड, कवी प्रबंध रचना. आता असो हा विचार, जगास आधार कवेश्वर, तयासी माझा नमस्कार साष्टांग भावे. इति श्री दास बोधे गुरुशिष्य संवादे, कवेश्वर सर्वनाम समास सप्तमी. श्रीराम. आता बंधू सकळ सभा, जये सभेसी मुक्ती सुलभा, जेथे स्वये जगदीश उभा, तिष्ठ तू भरे. नाही वैकुंठीचा ठाई, नाही योगियांच्या हृदयी, माझे भक्त गाती ठाई ठाई, तेथे मी तिष्ठतू नारदा. या कारणे सभा श्रेष्ठ, भक्त गाती ते वैकुंठ, नामघोषे घडघडाट, जय जयकारे गर्जती. प्रेमळ भक्तांची गायने, भगवत कथा हरिकीर्तने, वेद व्याख्यान पुराण श्रवणे, जेथे निरंतर परमेश्वराचे गुणानुवाद, नाना निरूपणाचे संवाद, अध्यात्म विद्या भेदाभेद मंथन जेथे, नाना समाधानी तृप्ती, नाना आशंक निवृत्ती, चित्ती बैसे ज्ञानमूर्ती वाग्विळासे. भक्त प्रेमळ भाविक, सभ्य सखोल सात्विक, रम्य रसाळ गायक निष्ठावंत, कर्मशीळ आचारशील, दानशीळ धर्मशीळ, शुचिस्मंत पुण्यशीळ, अंतर्शुद्ध कृपाळू, योगी वितरागी उदास, नेमक निग्रह तापस, विरक्त निस्पृह बहुवस अरण्यवासी, दंडधारी जटाधारी, नागपंथी मुद्राधारी, एक बाळ ब्रह्मचारी योगेश्वर, पुरश्चरणी आणि तपस्वी, तीर्थवासी आणि मनस्वी, महायोगी आणि जनस्वी जनासारिखे, सिद्ध साधू आणि साधक, मंत्र यंत्र शोधक, एकनिष्ठ उपासक गुणग्राही, संत सज्जन विद्वज्जन, वेदज्ञ शास्त्रज्ञ महाजन, प्रबुद्ध सर्वज्ञ समाधान विमळ करते, योगी व्युत्पन्न ऋषेश्वर, धूर्त तार्किक कवेश्वर, मनोजयाचे मुनेश्वर आणि दिग्वल्की, ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी, तत्वज्ञानी पिंडज्ञानी, योगाभ्यासी योगज्ञानी उदासीन, पंडित आणि पुराणिक, विद्वांस आणि वैदिक, भट आणि पाठक यजुर्वेदी, महाभले महाश्रोत्री, याज्ञिक आणि अग्निहोत्री, वैद्य आणि पंचाक्षरी परोपकार करते, भूत भविष्य वर्तमान, जयांस त्रिकाळाचे ज्ञान, बहुश्रुत निराभिमान निरापेक्षी, शांती क्षमा दयाशीळ, पवित्र आणि सत्वशीळ, अंतर्शुद्ध ज्ञानशीळ ईश्वरी पुरुष, ऐसे जे का सभानायक, जेथे नित्य नित्य विवेक, त्यांचा महिमा अलौकिक काय म्हणून वर्णावा. जेथे श्रवणाचा उपाय आणि परमार्थ समुदाय, तेथे जनाशी तरणोपाय सहजची होय. उत्तम गुणांची मंडळी, शांतरूप सत्वागळी, नित्य सुखाची नव्हाळी जेथे वसे. विद्यापात्रे कळापात्रे, विशेष गुणांची सत्पात्रे, भगवंताची प्रीतिपात्रे मिळाली जेथे. प्रवृत्ती आणि निवृत्ती, प्रपंची आणि परमार्थी, गृहस्थाश्रमी वानप्रस्थी, संन्यासाधिक, वृद्ध तरुण आणि बाळ, पुरुष स्त्रियाधिक सकळ, अखंड ज्ञाती तमाळ नीळ अंतर्यामी, असे परमेश्वराचे जन, त्यांची माझे अभिवंदन.
जयांचेनी समाधान अकस्मात बाणे. ऐसिये सभेचा गजर, तेथे माझा नमस्कार. जेथे नित्य निरंतर कीर्तन भगवंताचे. जेथे भगवंताच्या मूर्ती, तेथे पाविजे उत्तम गती. ऐसा निश्चय बहुता ग्रंथी महंत बोलिले. कलो कीर्तन वरिष्ठ, जेथे होय ते सभा श्रेष्ठ. कथा श्रवणे नाना इष्ट, संदेह मावळती. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सभास्तवन नाम समास अष्टम. श्रीराम. आता स्तव हा परमार्थ, जो साधकांचा निजस्वार्थ. ना तरी समर्थांमध्ये समर्थ योग हा. आहे तरी परम सुगम, परिजनासी झाला दुर्गम. का जयांचे चुकले वर्म, सत्समाग माकडे. नाना साधनांचे उदार, हा रोकडा ब्रह्म साक्षात्कार. वेदशास्त्री जे सार, ते अनुभवासे ये. आहेच तरी चहूंकडे, परी अनुमात्र दृष्टी न पडे. उदास परी एकीकडे पाहता दिसेना. आकाशमार्गी गुप्त पंथ, जाणती योगिये समर्थ. इतरांसहा गुह्यार्थ सहसा न कळे. साराचेही निजसार, अखंड अक्षय अपार. नेऊन सक्ती तस्कर, काही केल्या तयास नाही राजभय. अथवा नाही अग्निभय, अथवा सापद भय बोलोच नाही. परब्रह्म ते हालवेना, अथवा ठावही चुकेना. काळांतरीही चळेना, जेथीचा तेथे. ऐसे ते निज ठेवणे, कदापि पालटो नेणे. अथवा नवे आदिक उने बहुता काळे. अथवा ते घसवटेना, अथवा अदृश्य होईना. नातरी पाहता दिसेना, गुरु अंजनी विना. मागा योगिये समर्थ, त्यांचाही निजस्वार्थ. यासी बोली जे परमार्थ, परमगुह्य म्हणून. जेही शोधून पाहिला, त्यासी अर्थ सापडला. एरा असोनी अलभ्य झाला जन्मोजन्मी. अपूर्वता या परमार्थाची, वार्ता नाही जन्ममृत्याची. आणि पदवी सायोज्यतेची, सान्निध्याची लाभे. माया विवेक मावळे, सारासार विचारे कळे. परब्रह्म तेही निवळे अंतर्यामी. ब्रह्म भासले उदंड, ब्रह्मी बुडाले ब्रह्मांड. पंचभूतांचे खोतांड तुच्छ वाटे. प्रपंच वाटे लटिका, माया वाटे लापणिका. शुद्ध आत्मा विवेका अंतरी आला. ब्रह्मस्थित बाणता अंतरी. संदेह गेला ब्रह्मांडा बाहेरी. दृश्याची जुनी जर्जरी कुहीट झाली. ऐसा हा परमार्थ, जो करी त्याचा निजस्वार्थ. आता या समर्थास समर्थ, किती म्हणून म्हणावे. या परमार्थाकरिता ब्रह्मादिकांसी विश्रामता. योगी पावती तन्मयता परब्रह्मी. परमार्थ सकळांस विसावा, सिद्ध साधू महानुभावा. सेखी सात्विक जडजीवा, सत्संगी करून. परमार्थ जन्माचे सार्थक, परमार्थ संसारी तारक. परमार्थ दाखवी परलोक धार्मिकासी. परमार्थ तापसांसी थार, परमार्थ साधकांसी आधार. परमार्थ दाखवी पार भवसागराचा. परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी. या परमार्थाची सरी कोणास द्यावी. अनंत जन्मीचे पुण्य जोडे, तरीच परमार्थ घडे. मुख्य परमात्मा आतुडे अनुभवासी. जेने परमात्मा ओळखिला, तेने जन्म सार्थक केला. एर तो पापी जन्मला, कुलक्षया कारणे. असो भगवतात प्राप्तीविन, करी संसाराचा सीन. त्या मूर्खांचे मुखावलोकन करूच नये. भल्याने परमार्थी भरावे, शरीर सार्थक करावे. पूर्वजांस उद्धरावे, हरिभक्ती करून. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे परमार्थ स्तवन नाम समास नवम. श्रीराम. धन्य धन्य हा नरदेहो, येथील अपूर्वता पाहो. जो जे कीजे परमार्थ लाहो, तो तो पावे सिद्धी ते. या नरदेहाचेनी लाव वेगे, एक लागले भक्ती संगे. एकी परम वितरागे, गिरिकंदरे सेविले. एक फिरती तीर्थाटने, एक करती पुरश्चरणे. एक अखंड नामस्मरणे निष्ठावंत राहिले. एक तपे करू लागले, एक योगाभ्यासी महाबले. एक अभ्यास योगे झाले, वेदशास्त्री व्युत्पन्न. एकी हट निग्रह केला, देह अत्यंत पिडिला. एकी ठेवत ठाई पडिला भावार्थ बळे. एक महानुभाव विख्यात, एक भक्त झाले ख्यात. एक सिद्ध अकस्मात गगन गती. एक तेजी तेजसी झाले, एक जळी मिळवून गेले. एक ते दिसतची अदृश्य झाले वायू स्वरूपी. एक एकची बहुधा होती, एक देखताची निघोनी जाती. एक बैसले असतांची भ्रमती, नाना स्थानी समोरली. एक भयानकावरी बैसती, एक अचेतने चालविती. एक प्रेते उठविती तपोबळे, एक तेजे मंद करीती. एक जळे आटविती, एक वायो निरोधिती विश्वजनाचा. ऐसे हट निग्रही कृतबुद्धी, जयास बोळल्या नाना सिद्धी. ऐसे सिद्ध लक्षावधी होऊन गेले.
एक मनोसिद्ध, एक वाचासिद्ध, एक अल्पसिद्ध, एक सर्वसिद्ध, ऐसे नाना प्रकारचे सिद्ध विख्यात झाले. एक नवाविधा भक्ती राजपंथे, गेले तरले परलुकींच्या सुखस्वार्थे. एक योगी गुप्त पंथे, ब्रह्मभुवना पावले. एक वैकुंठास गेले, एक सत्यलोकी राहिले. एक कैलासी बैसले, शिवस्वरूप होणे. एक इंद्रलोकी इंद्र झाले, एक पितृलोकी मिळाले. एक ते उड्डगणी बैसले, एक ते क्षीरसागरे. सलोकता समीपता, स्वरूपता संयोज्यता, या चत्वार मुक्ती तत्वता इच्छा सेवून राहिले. ऐसे सिद्ध साधू संत स्वहिता प्रवर्तले अनंत. ऐसा हा नरदेह विख्यात काय म्हणून मी वर्णावा. या नरदेहाचे आधारे नाना साधनांचेही द्वारे मुख्य सारासार विचारे बहुत सुटले. या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पदे. अहंता सांडून स्वानंदे सुखी झाले. नरदेही येऊन सकळ उद्धारगती पावले केवळ. ऐसे येथे संशयाचे मूळ खंडवून गेले. पशुदेही नाही गती, ऐसे सर्वत्र बोलती. म्हणून नरदेहीच प्राप्ती परलोकाची. संत महंत ऋषीमुनी सिद्ध साधू समाधानी, भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी विरक्त योगी तपस्वी, तत्वज्ञानी योगाभ्यासी, ब्रह्मचारी दिगंबर संन्यासी, षडदर्शनी तापसी नरदेहीच झाले. म्हणून नरदेह श्रेष्ठ, नाना देहामध्ये वरिष्ठ. जयाचे चुके अरिष्ट, यमयातनेचे. नरदेह हा स्वाधीन, सहसा नव्हे पराधीन. परंतु हा परोपकारी झिजवून कीर्तिरूपे उरवावा. अश्व वृषभ गाई म्हैसी, नाना पशु स्त्रिया दासी, कृपाळूपणे सोडिता त्यासी कोणीतरी धरील. तैसा नव्हे नरदेहो, इच्छा जावो अथवा राहो, परी असो कोणी पाहो, बंधन करू सकेना. नरदेह पांगुळ असता तरी तो कार्यास नाही येता, अथवा थोंटा जरी असता तरी परोपकारास नाही. नरदेह अंध असिला तरी तो निपटची वाया गेला, अथवा बधीर जरी असला तरी निरूपण नाही. नरदेह असिला मुका तरी घेता नये आशंका, अशक्त रोगी नासका तरी तो निकारण. नरदेह असिला मूर्ख अथवा फेंपऱ्या संबंधाचे दुःख, तरी तो जाण्याचा निरर्थक निश्चयसी. इतुकेही नसता वेग, नरदेह आणि सकळ सांग, तेने धरावा परमार्थ मार्ग लाग वेगे. सांग नरदेह जोडले आणि परमार्थ बुद्धी विसरले, ते मूर्ख कैसे भ्रमले मायाजाळी. दुत्तिका खणून घर गेले, ते माझे असे दृढ कल्पिले, परी ते बहुतांचे हे कळले नाहीच तयासी. मूषक म्हणती घर आमुचे, पाली म्हणती घर आमुचे, मक्षिका म्हणती घर आमुचे निश्चयसी. कांतण्या म्हणती घर आमुचे, मुंगळे म्हणती घर आमुचे, मुंग्या म्हणती घर आमुचे निश्चयसी. विंचू म्हणती आमुचे घर, सर्प म्हणती आमुचे घर, झुरळे म्हणती आमुचे घर निश्चयसी. भ्रमळ म्हणती आमुचे घर, भिंगोऱ्या म्हणती आमुचे घर, आळिका म्हणती आमुचे घर काष्टामध्ये. मार्जरे म्हणती आमुचे घर, श्वाने म्हणती आमुचे घर, मुंगसे म्हणती आमुचे घर निश्चयसी. पुंगळ म्हणती आमुचे घर, वाळव्या म्हणती आमुचे घर, पिसुवा म्हणती आमुचे घर निश्चयसी. ढेकुण म्हणती आमुचे घर, चांचण्या म्हणती आमुचे घर, घुंगरडी म्हणती आमुचे घर निश्चयसी. पिसोळे म्हणती आमुचे घर, गांडोले म्हणती आमुचे घर, सोट म्हणती आमुचे घर आणि गोंबी. बहुत किड्यांचा जोजार, किती सांगावा विस्तार, समस्ती म्हणती आमुचे घर निश्चयसी. पशु म्हणती आमुचे घर, दासी म्हणती आमुचे घर, धरीची म्हणती आमुचे घर निश्चयसी. पाहुणे म्हणती आमुचे घर, मित्र म्हणती आमुचे घर, ग्रामस्थ म्हणती आमुचे घर निश्चयसी. तस्कर म्हणती आमुचे घर, राजकी म्हणती आमुचे घर, अग्नी म्हणे आमुचे घर भस्म करू. समस्त म्हणती घर माझे, हे मूर्खही म्हणे माझे माझे. शेवट जड झाले ओझे टाकीला देश, अवघी घरे भंगली, गावाची पांढरी पडिली, मग ते गृही राहिली अरण्य श्वापदे. किडा मुंगी वाळवे मूषक त्यांचेच घरही निश्चयात्मक, हे प्राणी बापुडे मूर्ख निघून गेले. ऐसी गृहांची स्थिती, मिथ्या आली आत्मप्रचिती, जन्म 2 दिवसांची वस्ती कोठेतरी करावी. देह म्हणावे आपुले तरी ते बहुतान कारणे निर्मिले, प्राणियाच्या माथा घर केले उवा मस्तकी भक्षिती. रोममुळे किडे भक्षिती, खांडूक झाल्या किडे पडती, पोटामध्ये जंत होती प्रत्यक्ष प्राणियांच्या. कीड लागे दातांसी, कीड लागे डोळ्यांसी, कीड लागे कर्णांसी आणि गोमाशा भरती. गोचिड अशुद्ध सेविती, चांबवा मासात घुसती, पिसोळे चावून पडती अकस्मात, भोंगे गांडीले चावेती, गोंबी जळवा अशुद्ध घेती, विंचू सर्प दंश करती कांटे फुरसी. जन्मून देह पाळले ते अकस्मात व्याघ्रे नेले, का लांडगीच भक्षिले बळात्कारे.
मूषके मार्जरे दंश करीती, श्वाने अश्वे लोळे तोडिती, रिसे मरकटे मारिती कासावीस करुणे, उष्टरे डसोन उचलिती, हस्ती चिरडून टाकीती, वृषभ टोचून मारिती अकस्मात, तस्कर तडतडा तोडिती, भूते झडपून मारिती, असो या देहाची स्थिती ऐसी असे. ऐसे शरीर बहुतांचे, मूर्ख म्हणे आमुचे, परंतु खाजे जीवांचे, तापत्रे बोलिले. देह परमार्थी लाविले, तरीच याचे सार्थक झाले, नाहीतर हे व्यर्थची गेले, नाना आघाते मृत्यू बनते. असो जे प्रापंचिक मूर्ख, ते काय जाणती परमार्थ सुख, त्या मूर्खाचे लक्षण काही एक पुढे बोलिले असे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे नरदेह स्तवन निरूपनाम समास दशम.